चिकन सूप. आई चिकन सूप. रुहीला तर चिकन सूप खूप जास्त आवडतं आणि जेव्हा पण लहान मुलं आजारी असतील ना तर त्यांना देण्यासाठी तर हे परफेक्ट सूप आहे. सो त्यांना खूप बरं वाटेल जेव्हा ते आजारी असतील आणि अगदी झटकीपट बनवतं, जास्त काही साहित्यही लागत नाही. सो तुमच्या आवडीचे चिकनचे पीस म्हणजे सॉफ्ट वगैरे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. रुहीला लेग पीस आवडतो म्हणून याच्यात मी एक लेग पीस पण ॲड केलेला आहे. स्वच्छ धुतलेल्या चिकनला हळद, मीठ, धने पावडर लावून मॅरिनेट करायचं. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये धने पावडर, अद्रक, लसूण याचं छान वाटण करून घ्यायचं आणि ते पण छान चिकनला लावून मॅरिनेट करायचं. 5 मिनटं तसं ठेवू शकता आणि किंवा इन्स्टंटही बनवू शकता. थोडासा एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी हे जे काही खडे मसाले आहेत ते टाकायचे. खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचं, जसं बाळ खाऊ शकतं त्याप्रमाणेच टाकायचं. बाकी मी काही कोणतेही स्पायसेस दुसरे टाकणार नाही आहे म्हणून हे सगळे खडे मसाले त्यात ॲड करणार आहे. त्यानंतर छान थोडंसं परतू द्यायचं. थोडीशी हळद टाकायची. तुम्ही पाहिजे तर त्याच्यात थोडंसं सुकं खोबरंही टाकू शकता आणि जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्यात टाकायचं. 5 मिनटं थोडंसं झाकून घ्यायचं म्हणजे वाफ येऊ द्यायची आणि मग त्याच्यात ॲड करायचं थोडंसं पाणी आणि कुकरला 2-3 शिट्ट्या होऊ द्यायचा आणि मग झालं आपलं सूप रेडी. झटकीपट बनतं आणि लहान बाळांसाठी खूप हेल्दी पण असतं. सो तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की हे बाळाला देऊन बघा. अगदी एकदम लहान बाळाला जरी देणार असाल तरी मिक्सरमधनं थोडंसं बारीक करूनही पीस तुम्ही त्यात ॲड करू शकता. सो त्यांनासुद्धा ते उपयुक्त आहे. सो नक्की ट्राय करून बघा.